श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आजचा विषय असा आहे की स्वामी समर्थ महाराजांचे 21 गुरुवार कसे करायचे ते थोडक्यात आणि खूप छान महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। तर स्वामी समर्थ महाराजांचे 21 गुरुवार कसे करायचे तर ते सांगते। सगळ्यात अगोदर तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये सुरुवात करू शकता गुरुवार हे करायला। तर तुमचे मासिक धर्म महिला असतील तर ते धरून वगैरे सगळं बघून व्यवस्थित महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरुवात जरी केली तरी चालतं। कोणत्याही गुरुवारी करा, फक्त अमावस्याला करू नका। शिवरात्र एकादशी जर असेल त्या गुरुवारी तर त्या दिवशी करू नका सुरुवात। आणि गुरुवारी मग पहिले काय करायचे, आपल्याला सकाळी पूजा मांडायची आहे। तर पूजा कशी मांडायची ती सांगते। पूजा आपल्याला सगळ्यात अगोदर एका कोपऱ्यामध्ये जिथे काही असं कोणी बाहेरून जरी आलं तरी सावली वगैरे किंवा हे झालं नाही पाहिजे, या पद्धतीने आपल्याला अशा ठिकाणी पूजा मांडायची आहे। सगळ्यात अगोदर फरशी स्वच्छ पुसून घ्यायची। त्याच्यानंतर त्या जिथे पूजा मांडणार आहे त्या जागेवरती पहिले हळदी कुंकू व्हायचं आणि अक्षदा व्हायच्या, स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर पाट ठेवायचा। पाटावरती छान वस्त्र ठेवायचं स्वच्छ पिवळ्या कलरचं किंवा ऑरेंज कलरचं वस्त्र ठेवायचं। त्याच्यावर महाराजांचा फोटो ठेवायचा। फोटो नसेल तर मूर्ती असेल तरी पण चालेल, महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची, एकच दोन्हीपैकी। त्यानंतर गणपतीची स्थापना करायची आहे। गणपती असेल छोटा तुमच्याकडे मूर्ती तर गणपतीची मूर्ती ठेवायची, हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून गणपतीची स्थापना करायची। नसेल गणपतीची मूर्ती तर तुम्ही सुपारी, गणपती म्हणून सुपारीची सुद्धा पूजा करून स्थापना करू शकता पाटावरती। त्यानंतर 2 फळं ठेवायची, कोणती पण चालेल, सफरचंद केळी वगैरे कोणती पण 2 फळं चालेल। आणि त्यानंतर खडी साखर ठेवायची वाटीमध्ये आणि खडी साखरेमध्ये त्या वाटीमध्ये तुळशीचं एक पान ठेवायचं। त्यानंतर एका फुलपात्रामध्ये पाणी ठेवायचं, ते झाकून ठेवायचं। महाराजांच्या मूर्तीसमोर ह्या 2 गोष्टी ठेवायच्या, खडी साखर आणि पाणी। त्याच्यानंतर फळं साईडला ठेवायची आणि हे झालं। त्याच्यानंतर आपली जपमाळ ठेवायची आणि ग्रंथ आहे जो आपला पोथी ती ठेवायची आणि पूजा करून घ्यायची। महाराजांना अष्टगंधच लावायचा, हळदी कुंकू लावायचं नाही। गणपतीला हळदी कुंकू लावायचं आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावायचा। हे सगळं झाल्यानंतर छान अशी रांगोळी काढायची पाटाच्या भोवती आणि बाकी फुलं वगैरे, हार, मूर्ती जर मोठी असेल तर तुम्ही हार घालू शकता किंवा मग फुलं वाहिली तरी चालतात। अशी छोटीशी अशी साधी पूजा आहे, जास्त काही साग्र संगीत करायची नाही। शेवटी तुमची यथाशक्ती तुम्ही करू शकता। आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला ज्या कामासाठी, ज्या तुमच्या अडचणी असतील त्या पूर्ण होण्यासाठी जी तुमची काही इच्छा असेल, इच्छा मनात ठेवूनच आपण संकल्प सोडायचा आहे। संकल्प कसा सोडायचा हे पण सांगते थोडक्यात। तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं पळीभर, त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकायचं, अक्षदा टाकायची, फूल असेल तर फूल टाकायचं, नसेल तरी चालतं। आणि जी काही इच्छा असेल आपली ती बोलायची आणि ते पाणी ताम्हाणामध्ये खाली सोडायचं आणि ते पाणी तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही तुम्ही झाडाला घालू शकता। हा झाला संकल्प की तुमची इच्छा तुम्ही महाराजांपर्यंत पोहोचवली। हे झालं। त्यानंतर मग ग्रंथ वाचायचा आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, 11 वेळा जपमाळ करायची आहे स्वामी समर्थ नामाची, स्वामी समर्थ ह्या जपाची 11 वेळा जपमाळ करायची आहे। स्वामी समर्थ मंत्र हा 11 वेळा जपमाळेवर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर मग ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे। तर ग्रंथ हा एका बैठकीतच संपूर्ण वाचायचा आहे। 21 अध्याय आहे त्यामध्ये, संपूर्ण वाचायचा, त्याशिवाय उठायचं नाही। वाचण्याच्या अगोदर 1 ग्लास पाणी तुमच्यासाठी तिथे ठेवून द्या, कारण वाचायला 1.5-2 तास तरी लागतात, नवीन असेल तर 2 तास लागतात। आणि जर तुमचं याच्या अगोदर वाचून झाले असेल कधी याच्या अगोदर, मग तुमचं 1.5 तासामध्ये होऊन जाईल या सगळ्या गोष्टी। त्यानंतर
ग्रंथ वाचून पूर्ण घ्यायचा, आरती करायची आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता, नसेल शक्य तर नाही उपवास केला तरी पण चालते। आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी सकाळीच पूजा मांडून घ्या शक्यतो 12च्या अगोदर। त्याच्यानंतर दिवसभर मग पूजा आपल्या घरात राहते आणि संध्याकाळी मग नैवेद्य करायचा, जे तुमची इच्छा असेल, जे तुमचं रोजचं जेवणातलं असेल, भाजी पोळी वरण भात आणि स्वीट एखादं करायचं आणि नैवेद्य दाखवायचा, आरती करायची। हे झालं पहिल्या गुरुवारी। असं सेम 21 गुरुवारी करायचं आहे। प्रत्येक आठवड्यात एक गुरुवार येतो, असे 21 गुरुवार करायचे आहेत। आणि जर एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला प्रॉब्लेम आला, कोणताही असो द्यात, महिलांना माहिती आहे, किंवा मसूतक वगैरे जरी आलं तरी त्या गुरुवारी पूजा वगैरे काहीच करायचं नाही आहे तुम्हाला। पण तो गुरुवार तुम्हाला बेरजेमध्ये धरता येणार नाही, तो गुरुवार धरायचाच नाही, तुम्हाला काहीच करता येणार नाही। आणि त्याच्यानंतर मग जो पुढचा येईल त्यानुसार मग काउंट करायचे, असे 21 गुरुवार करायचे आणि त्यानंतर मग तुम्ही उद्यापन करायचं आहे। अशी साधी सोपी पूजा आहे। उद्यापन पण सोपं आहे। शेवटच्या गुरुवारी काय करायचं आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला। आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा। जवळ जर तुमच्या स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा मंदिर असेल, तिथे जाऊन यायचं, दर्शन घेऊन यायचं। आणि जी काही दक्षिणा असेल ती तुम्ही तिथे पेटीमध्ये टाकू शकता, तुमच्या इच्छेनुसार कितीही टाका। आणि त्यानंतर मग घरी यायचं, एका जोडप्याला किंवा नसेल शक्य तर एका मुलाला तुम्ही जेवायला घालू शकता। आणि त्या मुलाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एखादं वस्त्र देऊ शकता किंवा साधा रुमाल दिला तरी चालतं, येल्लो कलरचं, पिवळ्या कलरचं, तुम्ही काही पण देऊ शकता। एवढंच आहे, बाकी काही अवघड नाही आहे त्यात। आणि साधं सोपं आहे, एकदा करून बघा। तुमच्या जी काही इच्छा असतील त्या नक्कीच महाराज पूर्ण करतील। थोडा वेळ लागेल पण नक्कीच करतील। काहींना लवकर अनुभव येतो तर काहींना उशिरा अनुभव येतो, पण महाराज सगळं देतात आपल्याला, आपल्याला सांगायला सुद्धा लागत नाही, एवढं देतात आपल्याला। आपल्या मनातलं ओळखतात ते, त्यांना सांगायला सुद्धा लागत नाही, कारण ते ब्रह्मांड नायक आहेत। त्यामुळे विश्वास ठेवा आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता। आणि 21 गुरुवार नसेल शक्य तर तुम्ही 9 गुरुवार सुद्धा करू शकता, 11 गुरुवार सुद्धा करू शकता। ह्या पद्धतीने सेम ह्याच पद्धतीने असंच करायचं आहे। आणि एकच अट आहे ह्याच्यामध्ये, फक्त नॉनव्हेज खायचं नाही अजिबात, जोपर्यंत तुमचे हे 21 गुरुवार किंवा तुम्ही जे काही करणार असेल 11 किंवा 21 ते तुमचं पूर्ण होस्तोपर्यंत, उद्यापन होस्तोपर्यंत नॉनव्हेज अजिबात खायचं नाही। त्यानंतर मग तुम्ही खाऊ शकता, उद्यापन झाल्यानंतर, म्हणजे नंतर कधी पण तुम्ही खाऊ शकता। पण ह्या कालावधीमध्ये एकदा सुरुवात केल्यानंतर त्यानंतर उद्यापन होस्तोपर्यंत अजिबात नॉनव्हेज खायचं नाही। बाकी जे आहे ते तुम्ही खाऊ शकता व्हेज। आणि महाराजांना नैवेद्यामध्ये 2 पोळ्या ठेवायच्या आहे। पिवळा बटाटा आपण जो करतो उकडून, तशी भाजी करायची आहे पिवळ्या बटाट्याची। बाकी पुरणपोळीचा जो स्वयंपाक करतो आपण, आमटी भात वगैरे हे सगळं दाखवायचं, फक्त कुरडई पापडी हे दाखवायचं नाही नैवेद्यामध्ये। आणि साजूक तूप टाकायचं, महाराजांना खूप आवडतं। आणि एवढंच करायचं आहे। आणि नैवेद्य दाखवायच्या अगोदर खाली मंडल काढायचं आहे पाण्याने, तुम्हाला हे माहितीच असेल सगळ्यांना। त्याच्यावर मग ताट ठेवायचं आणि मग नैवेद्य दाखवायचा। आणि ह्या सगळ्या पदार्थांवरती एक एक तुळशीचं पान ठेवायचं। तुळशीच्या पानाचा देठ हा महाराजांकडे झाला पाहिजे, जसं आपण नारळ फोडल्यावर शेंडी देवाकडे करतो, तसंच तुळशीच्या पानाचा देठ हा महाराजांकडे झाला पाहिजे। या पद्धतीने ताटामध्ये तुळशीची पानं ठेवायची आहे प्रत्येक पदार्थावरती। असं साधं सोपं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।